नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश विथ सिद्ध या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जो टेन्स पाहणार आहोत तो आहे सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काय, ज्याला टेन्स जमला त्याला इंग्रजी जमली, कारण टेन्स हा काय आहे, इंग्रजीचा पाया आहे. आणि पाया जर मजबूत असेल तरच आपली इमारत मजबूत होते, हे तुम्ही ऐकलेलं आहे आणि आपल्याला माहीतसुद्धा आहे. मग त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल, जेणेकरून तुम्हाला एक मी बारीक ना बारीक एकदम ईच अँड एव्हरी गोष्ट म्हणजे तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर सुरुवातीला आपण पाहूयात की हे वाक्य ओळखायचं कसं, की हे वाक्य सिंपल पास्ट टेन्सच आहे, हे आपण ओळखणार कसं. त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो मित्रांनो. ज्या वाक्याच्या शेवटी ला ली ले म्हणजे काय, जसं की बघा, मी आंबा खाल्ला, मी कैरी खाल्ली किंवा मी पेरू खाल्ले, म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी ला ली ले किंवा जे वाक्य लालीने समाप्त होते ते वाक्य आपण काय म्हणूयात, की हे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. आपण ओळखणार कसं, जसं मी तुम्हाला आता सांगितलं तसं. पण याच्यामध्ये सुद्धा काही प्रकार आहेत. ते मग वाक्य एका दिवस निगेटिव्ह असू शकतं, प्रश्नार्थक असू शकतं किंवा WHचं वाक्य असू शकतं. जसं की पहा, अफर्मेटिव्ह म्हणजे काय, होकारार्थी वाक्य. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी. त्याचं काय स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट V2 प्लस ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर निगेटिव्हचं आहे सब्जेक्ट डिड नॉट V1 प्लस ऑब्जेक्ट. इंटरॉगेटचं आहे डिड सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आणि WH क्वेश्चन म्हणजे काय, ज्या प्रश्नामध्ये की प्रश्न विचारला जातो, कसं की बघा, तुला कोणी मारले, बरोबर आहे, किंवा तू कोणासोबत गेला, किंवा तू काय खाल्ले, असा जर प्रश्न विचारला जातो काय असतो तो WH क्वेश्चन असतो. आणि पाचवा त्याचा प्रकार आहे हू V2 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे हे पण इंटरॉगेटिव्हमध्ये मोडतं, पण याच्यामध्ये वाक्यामध्ये करता असत नाही. या सेंटेन्समध्ये करता असत नाही, त्यावेळेस आपण या स्ट्रक्चरचा वापर करणार. चला तर आपण एक डिटेलमध्ये पाहूयात की हे कसं आहे. म्हणजे तुम्हाला एकदम डिटेलमध्ये आपण जे 5 स्ट्रक्चर आहेत ना, हे तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगतो की ते कसे पाहायचे. सुरुवातीला आपण हे वरचं स्ट्रक्चर पाहूयात. चला तर वरच्या स्ट्रक्चरकडे जाऊया. तर पहा मित्रांनो, हे आपलं आहे पहिलं स्ट्रक्चर, सब्जेक्ट V2 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय मित्रांनो, सब्जेक्ट म्हणजे वाक्यातील कर्ता. V2 म्हणजे काय, क्रियापदाचं दुसरं रूप, बरोबर आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आणि क्रियापदाचं दुसरं रूप. आणि त्याच्यानंतर आहे ऑब्जेक्ट म्हणजे वाक्यातील कर्म. ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्म, जसं की तुम्हाला माहीतच आहे. मग आपण पहिलं सेंटेन्स पाहूया, मी काल चित्रपट पाहिला. मित्रांनो, हे जसं की तुम्हाला सांगितलं आहे कशाचं स्ट्रक्चर आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं. मी जसं तो की अगोदर सुरुवातीला सांगितलं होतं व्हिडिओच्या सुरुवातीला. मग याचं स्ट्रक्चर असं आहे की सब्जेक्ट घ्यायचा आहे सुरुवातीला. मग या वाक्यातील सब्जेक्ट आहे, कर्ता आहे मी, बरोबर आहे. मग मीसाठी आपण वापरतो आय, त्याच्यासाठी आपण घेतलं आय, बरोबर आहे. मग आता काय घ्यायचं आहे आपल्याला, V2 म्हणजे वाक्यातील क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं आहे. म्हणजे चित्रपट पाहिला, बरोबर आहे. काय पाहिला, चित्रपट पाहिला. पाहणे म्हणजे काय, हे काय पहिलं आहे, क्रियापदाचं पहिलं रूप पाहणे, बरोबर आहे, म्हणजे वॉच करणे. आणि हे काय आहे, पाहिला म्हणजे वॉच्ड, बरोबर आहे, आय वॉच्ड, बरोबर. हे झालं. आता राहिल्यातील वाक्यातील कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. तर वाक्यातील कर्म काय आहे, चित्रपट, बरोबर आहे. आय वॉच्ड अ मूव्ही. मूव्ही म्हणजे काय, चित्रपट. पण कधी, काल, बरोबर आहे, यस्टरडे. यस्टरडे. हे आहे मित्रांनो असं स्ट्रक्चर. आणि या स्ट्रक्चरचा वापर करून आपल्याला काय करावं लागतं, सेंटेन्सचं काय करावं लागतं, ट्रान्सलेशन करावं लागतं. आणि हे आपण केलेलं आहे, जसं की तुमच्या लक्षात आलं असेल, बरोबर आहे. मग या जागी मीच्या जागी जरी करता जरी दुसरा असला तरी क्रियापदामध्ये काही चेंज होणार आहे का, वर्तमानामध्ये चेंज होऊ शकतं, कारण वर्तमानामध्ये आपण चेंज करावंच लागतं, ES प्रत्यय लावावा लागतो किंवा त्याचं रूप बदलून घ्यावं लागतं, कारण करता चेंज झाला तर. पण इथं करता कुठलाही असू द्या, आपण क्रियापदामध्ये चेंज काहीच करायचं नाही आहे. पहा नेक्स्ट सेंटेन्स पाहूयात, विजयने दरवाजा उघडला. जसं की स्ट्रक्चर आता तुम्हाला माहीत झालेलं आहे. मग सुरुवातीला काय घेणार तुम्ही, करता, बरोबर आहे. मग करता कुठला आहे, करता आहे विजय. मग आपण सुरुवातीला घेतलं विजय. त्याच्यानंतर V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप, उघडला, बरोबर आहे, उघडला, उघडणे आणि उघडला. तर उघडण्यासाठी काय वापरणार, ओपन. ओपन, ओपन द डुअर, बरोबर. काय उघडला, दरवाजा उघडला, द डुअर. पहा आता तिसरं सेंटेन्स आपण काय केलं आहे, ॲटलिस्ट तीन तीन सेंटेन्स घेतलेला आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, जेणेकरून तुम्हाला समजण्यास सोपं होईल. शीतलने चित्र काढले. मग या वाक्यातील कर्ता कोण आहे, शीतल आहे. सब्जेक्ट कोण आहे, शीतल आहे. आपण शीतल घेतली.
बघा इथं चित्र काढणे म्हणजे ड्रॉ करणे बरोबर आहे, पण ह्याचं सेकंड फॉर्म असतं मित्रांनो ड्रीव, याला ईडी प्रत्यय लागत नाही. शीतल ड्रीव बरोबर आहे, DREW ड्रीव अ पिक्चर बरोबर आहे. शीतल ड्रीव अ पिक्चर म्हणजे शीतलने चित्र काढले. मित्रांनो शेवटी व्हिडिओच्या शेवटी मी काय करेल तुम्हाला काही सेंटेन्स देईल प्रॅक्टिससाठी, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काय करायचे आहेत कमेंटमध्ये टाकायचे आहेत, जेणेकरून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही ते बरोबर सोडवले आहेत की नाही ते. चला तर आपण पाहूया नेक्स्ट स्ट्रक्चर बरोबर आहे. दुसरं स्ट्रक्चर हे आहे निगेटिव्हचं स्ट्रक्चर बरोबर आहे. निगेटिव्ह स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे वाक्यामध्ये काय आपल्याला नकार दर्शवायचा आहे किंवा जी गोष्ट आपण केली नाही ती सांगायची आहे. मग पहा इथं काय, ती माझ्याशी बोलली नाही. जसं की ती माझ्याशी बोलली नाही, मग या वाक्यातील आपण काय आहे कर्ता घेऊयात. ती म्हणजे कोण, शी बरोबर आहे. वाक्यातील कर्ता कोण आहे म्हणजे क्रिया कोणी केली नाही, बोलली नाही म्हणजे क्रिया तिनं केली नाही ना, मग शी बरोबर आहे. त्याच्यानंतर डिड नॉट जसंच तसं घ्यायचं आहे आपल्याला. डिड नॉट आपण घेतलं डिड नॉट. आता बघा बोलली नाही म्हणजे काय, स्पीक बरोबर आहे. डिड नॉट स्पीक. आता इथं आपल्याला सेकंड फॉर्म वापरायचा आहे का, नाही, तर क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे टू मी. टू मी म्हणजे मला. ती माझ्याशी बोलली नाही किंवा ती मला बोलली नाही, दोन्ही सेंटेन्सचा अर्थ एकच आहे. ती माझ्याशी बोलली नाही किंवा ती मला बोलली नाही, एकच अर्थ आहे. तर पहा, रामने माझा फोन उचलला नाही. रामने माझा फोन उचलला नाही, वाक्यातील क्रिया कोणी केली नाही, रामने बरोबर आहे. म्हणजे राम आहे कर्ता. राम डिड नॉट. डिड नॉट आपण वाक्यामध्ये घेतोच. डिड नॉट बघा उचलला नाही म्हणजे त्यानं उत्तर दिलं नाही. रिसीव किंवा ॲन्सर आपण दोन्ही वापरू शकतो. तर आपण घेऊयात राम डिड नॉट ॲन्सर माय फोन. आणि नेक्स्ट आहे पहा, मी अभ्यास केला नाही. मी अभ्यास केला नाही म्हणजे काय, पहा आय म्हणजे कोण, मी, सॉरी आय डिड नॉट. अभ्यास करणे म्हणजे काय, स्टडी बरोबर आहे. आय डिड नॉट स्टडी म्हणजे मी अभ्यास केला नाही. आय होप म्हणजे मला आशा आहे की मित्रांनो मी जे सांगतोय ते तुम्हाला समजतंय बरोबर आहे. मी जे सांगत आहे ना ते तुम्हाला समजतंय. आणि असेच काय करायचे, तुम्ही जे वाक्य कुठे दिसले तर तुम्ही लगेच ते काय करायचं, ट्रान्सलेशन करण्याचा प्रयत्न करायचा. जसं की मी सांगितलं मी अभ्यास केला नाही बरोबर आहे, किंवा जसं मी म्हटलं मी धावलो नाही, आय डिड नॉट रन, किंवा मी तिच्याशी बोललो नाही, आय डिड नॉट स्पीक टू हिम सॉरी हर. मी पुस्तक वाचले नाही, आय डिडंट रीड. असं तुम्ही बनवू शकता, आणखीनही वाक्य बनवू शकता. तर पहा आपलं नेक्स्ट सेंटेन्स किंवा सॉरी नेक्स्ट स्ट्रक्चर आहे डीड बरोबर आहे. सब्जेक्ट V1 प्लस ऑब्जेक्ट. हे काय आहे आपलं नेक्स्ट स्ट्रक्चर आहे की इंटरॉगेटिव्हचा सेंटेन्स आहे. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स विचारण्यासाठी प्रश्नार्थक वाक्य विचारण्यासाठी याचा आपण उपयोग करतो. बघा गणेशने मोबाईल विकत घेतला का. हे काय आहे, फक्त यस नो क्वेश्चन आहे हा. म्हणजे हो किंवा नाही याचं उत्तर आपण काय देऊ शकतो, हो किंवा नाही. मग याचं उत्तर देताना आपल्याला असं द्यावं लागेल किंवा ट्रान्सलेशन असं करावं लागेल. पहा सुरुवातीला घ्यावं लागेल डीड, त्याच्यानंतर वाक्यातील सब्जेक्ट कोण आहे, गणेश, सॉरी इथं आपल्याला प्लस नाही घ्यायचं, गणेश. डीड गणेश विकत घेणे काय आहे, V1 म्हणजे विकत घेणे, बाय अ मोबाईल. गणेशने मोबाईल विकत घेतला का, ह्याचं काय झालं असं ट्रान्सलेशन झालं. तर नेक्स्ट सेंटेन्स पाहूयात आपण. पहा नेक्स्ट सेंटेन्स आहे ती माझ्याशी खोटं बोलली का. जसं की वाक्यातील कर्ता कोण आहे, ती, पण आपल्याला हे काय घ्यायचं आहे, सुरुवातीला डीड घ्यायचं आहे, डीड. त्याच्यानंतर वाक्यातील कर्ता आहे शी, डीड शी लाय टू मी, म्हणजे ती माझ्याशी खोटं बोलली का. बघा नेक्स्ट सेंटेन्स आहे नीताने दरवाजा बंद केला का. डीड नीता क्लोज द डुअर. जसं की पहा वाक्याच्या सुरुवातीला आपण काय घेतलेलं आहे, डीड. त्याच्यानंतर घेतलेला आहे वाक्यातील कर्ता. त्याच्यानंतर घेतलेलं आहे वाक्यातील क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे V1 आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढचं स्ट्रक्चर आहे व्हाय डिड यू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे सॉरी व्हाय नाही आहे, हे WH आहे, सॉरी. इथं हे आहे कोणतं, WH क्वेश्चन. याच्या की ज्यामध्ये आपण एखादी गोष्ट, तू तिथे का गेला, तू त्याला का मारले, तू आंबा का खाल्ला, म्हणजे की जे प्रश्नार्थक आपण विचारण्यासाठी, सेंटेन्स विचारण्यासाठी या स्ट्रक्चरचा वापर करतो. पहा इथे काय आहे, तू तिथे कधी गेला. म्हणजे इथं काय घ्यायचं आहे आपल्याला,
कधी, बरोबर आहे. मग कधीसाठी काय वापरतो आपण? कधी, बरोबर आहे. कधीसाठी वापरतो आपण फेन. फेन. त्याच्यानंतर वापरतो आपण डीड. त्याच्यानंतर काय तूसाठी काय आहे? यू. सॉरी, इथं यू नसून इथं आपल्याला सब्जेक्ट घ्यावा लागेल. सॉरी बरं का. हां, व्हेन डिड यू गो देअर? व्हेन डिड यू गो देअर? तू तिथे कधी गेला? पहा, ती खोटं का बोलली? फाय. का म्हणजे काय? व्हाय. व्हाय डिड लाय? व्हाय डिड शी लाय? व्हाय डिड शी लाय? म्हणजे ती खोटं का बोलली? आणि शेवटचं सेंटेन्स आणि सॉरी शेवटचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो, हू प्लस काय? फी टू प्लस ऑब्जेक्ट. मग बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय असतं की वाक्यामध्ये कर्ता नसतो, बरोबर आहे. जसं की इथं काय आहे पहा, इथे कोण आले, बरोबर आहे. तुला कोणी मारले? क्रिकेट कोणी खेळले? आंबा कोणी खाल्ला? पुस्तक कोणी वाचले? ज्यावेळेस अशा प्रकारचे सेंटेन्स येतात त्यावेळेस आपल्याला या स्ट्रक्चरचा वापर करायचा आहे. पहा, इथे कोण आले म्हणजे काय? हू. आणि सेकंड फॉर्म काय आहे? कोण आलेचा? आले म्हणजे काय? एने, बरोबर आहे. एने आणि आले. हू केम हेअर? हू केम हेअर म्हणजे इथे कोण आले? क्रिकेट कोण खेळले? हू प्लेड क्रिकेट? हू प्लेड क्रिकेट? आणि शेवट आहे तुला कोणी मारले? तुला कोणी मारले म्हणजे काय? हू बीट यू? हू बीट यू? बीटचा सेकंड फॉर्म सुद्धा काय असतो? बीटच असतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे दिलेल्या तुम्हाला जे मी काही क्वेश्चन देणार आहे सोडवण्यासाठी ते तुम्ही कमेंट करायचे आहेत. मी तुम्हाला त्याचे उत्तर सांगेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.